समस्त वारकरी मंडळींना मी वारकरी संप्रदायाच्या वतीने आवाहन करतो की आता येणारी आषाढी वारी, या वारी निमित्त आपण एक प्रकारची जे ते माझी वारी माझा संकल्प याच्यामध्ये खालील प्रमाणे ज्याचे आपण सर्वांनी सहभागी व्हावं। याच्यामध्ये गोसेवा, गायीची सेवा, झाडं वृक्ष लावणं आणि सामूहिक भावना हे संतांचं आद्य कर्तव्य। गोसेवेच्या बाबतीत तर भगवंताचा अवतारच आहे कृष्णाचा, त्यांनी गाईला खूप मोठं महत्त्व दिलं। पहिल्यांदा गोविंद नाव ठेवून घेतलं, पुन्हा गोकुळामध्ये वास्तव्य केलं, पुन्हा त्याचे सौंदर्य जे ते गोपाळ, त्या गोपाळाचे पिता श्री गो, मातोश्री गोपिका, जिथं गाई चारते ते गोवर्धन, एवढं महत्व भगवंताने देऊन गायीची सेवा केली। त्या गायीची सेवा आज सर्वांना घडणं अत्यंत आवश्यक आहे। हिंदू धर्मामध्ये अत्यंत तिला महत्व देत 33 कोटी देवांनी वास्तव्य केलेलं आहे। अशी गोमाता, तिचं पालन झालं पाहिजे। आपापल्या गावात सगळ्यांनी इथून वारी करून गेल्यानंतर गोशाळा येते आपली येते स्थापन करावी। तसंच झाडे लावणं, जे वृक्ष लावे ती सकळ त्यावरी छत्राचे झल्लाळ, असं नामदेवाने वर्णन केलेलं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर। अशा पद्धतीने सगळ्या संतांनी त्याला जे ते सांगितलेलं आहे की मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि वृक्ष लावणं हे आपलं जे ते आद्य कर्तव्य आहे। तसंच सामाजिक भावना, समभावना असावी। आपण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या बोधावर येऊन सगळ्यांनी जे ते सामाजिक कर्तव्यामध्ये भाग घ्यावा। या वारीच्या निमित्ताने सगळ्यांना मी आवाहन करतो, जेवढे वारकरी सांप्रदायिक आहेत इतर भाविक, त्यांना आवाहन करतो की याच्यामध्ये भाग घेऊन या तिन्ही गोष्टीचं तुम्ही जे ते सहभागी होऊन हे कराल अशी अपेक्षा बाळगतो।